अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी येथील ठरावाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी मैदानात ग्रामपंचायत आणि समिती बरखास्त करण्याची केली मागणी। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी गावात मार्च महिन्यात मोठी यात्रा दरवर्षी भरत असते आणि त्या अनुषंगाने या यात्रेत पूर्वीपासून सर्वधर्म जातीचे लोक सामील होतात। मढीची यात्रा ही भटक्यांची पंढरी म्हणून राज्यात ओळखली जाते। यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून यात्रेकडे बघितलं जातं। असं असताना देखील येथील ग्रामपंचायतचे सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड आणि देवस्थान समिती सदस्य यांनी ग्रामसभा घेऊन त्यामध्ये मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव घेतला। त्याविरुद्ध आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना या संविधानिक ठराव रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आलं। जिल्हाधिकाऱ्यांनी या ठरावाची शहानिशा करून तसेच चौकशी करून हा ठराव रद्द करून संबंधित ग्रामपंचायत सदस्य आणि देवस्थान समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना मढी येथील जो काय असंविधानिक ठराव मंजूर करण्यात आलेला आहे त्या संविधानाच्या विरोधात जाहीर निषेध नोंदवून त्या ग्रामपंचायत विरोधात आणि जे काही विद्यमान सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील आणि श्री चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या देवस्थानच्या जे कमिट्या असतील त्यांनी जो ठराव मंजूर केला त्यांना संमती दर्शवली, त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्या ग्रामपंचायतवर प्रशासक नेमून ग्रामपंचायत बरखास्त करण्याची आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेली आहे। जर येत्या काही दिवसात यात्रेपूर्वी जर कलेक्टर साहेबांनी जर याच्यावर काही कारवाई केली नाही तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राध्यापक किसन चव्हाण सर, उत्कर्षताई रुपोते, ॲडव्होकेट अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मोठे जन आंदोलन उभं करण्यात येईल याची नोंद घ्यावी। त्यांनी जे ठरावामध्ये जे काही सांगितलं, काल त्यांनी त्याच्या बाईटमध्ये सांगितलं की इथं मुस्लिम समाज अवैध धंदे करतात। अवैध धंदे हा प्रत्येक समाजाचा माणूस करत असतो, फक्त मुस्लिम समाजच करत नाही। कारण गेले 25 ते 50-60 वर्षापासून मुस्लिम समाज तिथं कुंकवाचा धंदा असेल, हाराचा धंदा असेल, हे सगळे धंदे करत असतात। त्याचबरोबर इतर समाजही तिथं आता नव्याने उदरनिर्वाह करण्याच्या हेतूने तिथं येत असतात। काही जण देवाचे दर्शन घ्यायला येतात, महाराजांचे दर्शन घ्यायला येतात, त्यासाठी तिथं काही ना काही त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसाय करीत असतात। रूढी परंपरा याच्या अगोदर नव्हती का? इतक्या वर्ष यांनी काय केलं होतं? मग आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिथं गेले 4 ते 5 वर्षापासून प्रबोधन करण्याचं काम करीत आहोत। त्याच्यानंतर आम्ही तिथं जे बळी देण्याचं काम होत होतं ते बंद करून आता नव्याने काही लोकांचं प्रबोधन अजून होत आहे। न्यूज 24 अहिल्यानगर।